धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे। या बैठकीत जिल्ह्यातील वित्त विभागाकडून आतापर्यंत आलेल्या निधीच्या खर्चाबाबत तसंच भविष्यात होणाऱ्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या खर्चाबाबत चर्चा करण्यात आली आहे। जिल्ह्याच्या विकासासाठी वित्त विभागाकडून अत्यंत कमी निधी येत असल्यानं विकासाचा अनुशेष भरून निघत नसल्याची खंतही व्यक्त केली आहे। वित्त विभागाकडून जास्तीचा निधी मिळावा अशी मागणी आपण राज्याच्या वित्त विभागाकडे करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। वर्ष संपायला 2 महिने 2.5 महिने बाकी आहेत आणि म्हणून वेगाने सगळे काम सुरुवात करण्यासंदर्भात सांगितलं। विशेषतः जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या प्रशासकीय मान्यता आहे जवळपास सगळ्याच मंजूर झाल्या, पण सगळ्या कामांचा आढावा घेऊन वेगाने धुळे जिल्ह्यामध्ये काम झालं पाहिजे। थोडंसं आमदारांमध्ये नाराजगी सुद्धा आमदारांनी सगळ्यांनीच व्यक्त केली की राज्याच्या वित्त विभागाकडनं धुळे जिल्ह्याला पाहिजे तसा न्याय मिळत नाहीये, दरवेळेस आम्हाला कमी निधी मिळतोय। धुळे जिल्हा हा थोडासा मागे राहिलेला जिल्हा आहे, त्याच्यामध्ये निधी आम्हाला लागणार आहे, परंतु सातत्याने आमच्याकडे निधी कमी होतोय आणि म्हणून चिंता व्यक्त केली। मागच्या वेळेस 348 कोटीचा बजेट होता, यावेळेस केवळ 292चाच बजेट करायला लावला, अर्थात तो प्राथमिक आहे। पण आमची अपेक्षा होती की यावेळेस 350 कोटी हा राहिला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही ना काही आपल्याला मिळालं पाहिजे। धुळे शहराची महानगरपालिका सुद्धा ही क वर्ग असली आणि थोडीशी ड वर्ग असल्याने आणि थोडा निधीचा अभाव असल्यामुळे धुळ्यासारख्या शहरांमध्ये जर व्यवस्था झाली नाही तर जिल्ह्यामध्ये अधिकारी सुद्धा जर आपण बघितलं तर 25% अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहे, कोणी यायला तयार नाही, कारण जिल्ह्यामध्ये व्यवस्था नसते। परंतु हे सगळं सिच्युएशन बदलतंय आणि बदलत असताना जे काही आम्हाला मदतीची गरज आहे ती मदत वेळेवर मिळाली तर हे सगळं शक्य होणार। आम्ही जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आवाहन केलंय की या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सगळ्यांनी हातभार लावा, जे निधी आहे तिला क्वालिटी काम लवकर वेगाने व्हावं अशा प्रकारचा आग्रह केलाय आणि म्हणून जे चांगलं काम करतात त्यांचं अभिनंदन केलं आणि जे चूक करणार त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असंही आग्रह सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलाय। एकंदरच सकारात्मक परिस्थिती सगळीकडे आहे, पण वित्त विभागाने आम्हाला अधिक निधी देण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं।